रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. कदमबाग वस्ती, लोणी काळभोर, वडकी जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार पूनम गायकवाड, ज्ञानेश्वर नामुगडे, श्वेता काळभोर यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी बैठका, घर भेटी आणि संवादाच्या माध्यमातून भाजपचे सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. कोणी विकास केला आहे हे अख्ख्या गावाला माहीत आहे. रस्ते, पाणी पुरवठा, वीज, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या काळात करण्यात आलेली विकास कामे हीच यांच्या कामाची साक्ष असल्याचं उमेदवार ज्ञानेश्वर नामुगडे यांनी रॉयल मीडियाशी बोलताना सांगितले. दिवसभर प्रचार करत असताना ही निवडणूक आमची नसून ही लोकांनी स्वतःच हातात निवडणूक घेतलेली आहे आणि फिरताना कुठं पायाला काय काटा लागतो ना दगड लागतोय, सगळीकडे चालतानाच दिसतोय विकास किती झालेला आहे. त्यामुळं विकास कुणी केला आणि काय केलं हे सांगण्याची गरज नाहीये. आम्हाला आता हे लोकांनी दाखवून दिलं की कुणी विकास केला आणि कुणी नाही केला. हे लोकांचा प्रतिसाद आम्ही बघून लोकांनी आजच आम्हाला विजय घोषित केलेला आहे असं मला तर वाटतंय. त्यामुळे बाकीच्यांना सांगायची काही गरज नाहीये की विकासाच्या बद्दल बोलण्याला काही महत्वच नाहीये. हे आता हे लोकच सगळे आहेत इथं सांगणारी की विकास कुणी केला आणि कुणी नाही केला. ज्यांनी विकास केलेला नाहीये ते घरात बसतील. विकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणूक लढवली जात असून काम करणाऱ्याला संधी द्या असा सूर ग्रामस्थांमध्ये दिसत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या 3 उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळणार असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.